नमस्कार मित्रांनो, आपल्या YouTube चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. कधी असं झालं आहे का की सकाळी उठल्यावर तुम्हाला समोरचे घड्याळ अस्पष्ट दिसते किंवा खोलीतील वस्तू नीट ओळखता येत नाही? वयाच्या 60 नंतर सकाळी उठल्यावर डोळ्यांसमोर येणारा हा धुसरपणा अनेकांना केवळ थकवा किंवा म्हातारपणाचा भाग वाटतो, पण प्रत्येक वेळी हे सामान्य नसते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणत्याही चमत्कारिक दाव्यांना बाजूला ठेवून वैज्ञानिक दृष्टिकोनातून अशा 3 नैसर्गिक पदार्थांबद्दल जाणून घेणार आहोत, जे रात्रीच्या वेळी तुमच्या डोळ्यांच्या नैसर्गिक आरोग्याला आणि ओलाव्याला उत्तम प्रकारे मदत करू शकतात. मित्रांनो, ह्या अत्यंत महत्त्वपूर्ण व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक नम्र विनंती तुम्हाला करतोय. जर तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर नवीन असाल तर ह्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे आरोग्यवर्धक कंटेंट्स नेहमीच तुम्हाला बघता येतील. चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला लगेच सुरुवात करूया. दिवसभर आपण आपल्या डोळ्यांकडून किती काम करून घेतो याचा विचारही अनेकदा आपण करत नाही. सकाळी उठल्यापासून मोबाईलवरील संदेश वाचणे, वर्तमानपत्र पाहणे, टीव्ही बघणे, वाहन चालवताना रस्त्यावरील फलक ओळखणे, स्वयंपाक करताना बारीक गोष्टींवर लक्ष देणे किंवा मग संगणकासमोर तासनतास बसून राहणे, या प्रत्येक कामामध्ये डोळ्यांवर सतत ताण येत असतो. याशिवाय धूळ, प्रदूषण, उन्हातील तीव्र प्रकाश आणि वातानुकूलित वातावरणामुळे डोळ्यांतील नैसर्गिक ओलावा देखील कमी होऊ शकतो. दिवसभराचा हा थकवा भरून काढण्यासाठी शरीर रात्री झोपेच्या वेळी दुरुस्ती आणि पुनर्बांधणीची प्रक्रिया सुरू करते. जर रात्रीचे जेवण हलके, संतुलित आणि पोषक असेल तर रक्ताभिसरण अधिक सुरळीत राहते आणि डोळ्यांच्या सूक्ष्म रक्तवाहिन्यांपर्यंत आवश्यक जीवनसत्वे आणि खनिजे सहज पोहोचतात. त्यामुळे सकाळी उठल्यावर डोळ्यांमध्ये ताजेपणा जाणवतो, कोरडेपणा कमी होतो आणि दिवसभर काम करतानाही डोळ्यांना कमी थकवा जाणवू शकतो. अशा रात्रीच्या पोषणामध्ये एक साधा पण अनेकदा दुर्लक्षित केला जाणारा पदार्थ म्हणजे सुके आलू बुखार. अनेक लोक त्यांना फक्त बद्धकोष्ठता किंवा पचन सुधारण्यासाठी उपयोगी समजतात, परंतु त्यांच्या पौष्टिक गुणधर्मांचा फायदा शरीराच्या इतर भागांनाही होऊ शकतो. उदाहरणार्थ, अनेक ज्येष्ठ नागरिक सकाळी उठल्यावर डोळ्यांना जडपणा जाणवणे, वाचन करताना लवकर थकवा येणे किंवा दीर्घकाळ टीव्ही पाहिल्यानंतर डोळ्यात अस्वस्थता जाणवणे अशा तक्रारी सांगतात. डोळ्यांच्या मागील भागात असलेला रेटिना हा प्रकाशाची माहिती मेंदूपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वाचे कार्य करतो आणि त्याला सातत्याने चांगल्या रक्तपुरवठ्याची गरज असते. सुक्या आलू बुखारमध्ये आढळणारे व्हिटॅमिन्स हे शरीरातील रक्ताभिसरण आणि रक्तदाब संतुलित ठेवण्यास मदत करणाऱ्या घटकांपैकी एक आहे. जेव्हा रक्तदाब योग्य राहतो तेव्हा डोळ्यांच्या सूक्ष्म रक्तवाहिन्यांपर्यंत पोषक घटक पोहोचणे अधिक सुलभ होते. जसे एखाद्या शहरातील रस्ते मोकळे असतील तर आवश्यक वस्तू वेळेवर पोहोचतात, त्याचप्रमाणे निरोगी रक्ताभिसरणामुळे शरीराच्या विविध भागांना, त्यात डोळ्यांचाही समावेश आहे, आवश्यक पोषण मिळण्यास मदत होते. त्यामुळे हे छोटेसे फळ आपल्या दैनंदिन आहारामध्ये एक उपयुक्त भर ठरू शकते. याचा वापर करणे देखील अतिशय सोपे आहे आणि त्यामुळेच अनेक लोक ते आपल्या रात्रीच्या दिनक्रमाचा भाग बनवतात. रात्री झोपण्यापूर्वी साधारण 40 ते 45 मिनिटे आधी 1 किंवा 2 सुके आलू बुखार खाणे पुरेसे असते. काही लोकांना ते मऊ स्वरूपात आवडत असल्यास ते थोडा वेळ पाण्यामध्ये भिजवून खाऊ शकतात. विशेषतः वय वाढल्यानंतर पचनक्रिया मंदावते, शरीराला पोषक घटक शोषून घेण्यासाठी अधिक मदतीची गरज भासते आणि अशावेळी साधे नैसर्गिक अन्नपदार्थ अधिक उपयुक्त ठरू शकतात. मधुमेह असलेल्या व्यक्तींनीही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आणि मर्यादित प्रमाणात ह्याचा विचार करू शकता, कारण त्याचा ग्लायसेमिक प्रभाव तुलनेने कमी असतो. मात्र एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवणे आवश्यक आहे की कोणताही एक पदार्थ हा डोळ्यांच्या सर्व समस्या दूर करणारा जादुई उपाय नसतो. मोतीबिंदू, काचबिंदू किंवा इतर गंभीर नेत्रविकारांसाठी नियमित नेत्र तपासणी आणि वैद्यकीय उपचार आवश्यक असतात. सुके आलू बुखार हे अशा उपचारांची जागा घेऊ शकत नाही, परंतु संतुलित आहार, पुरेशी झोप, नियमित व्यायाम आणि डोळ्यांची योग्य काळजी यांसोबत ते एक चांगला पूरक घटक म्हणून निश्चितच उपयुक्त ठरू शकतात. प्रत्येक क्षणी डोळ्यांतील लाखो पेशी प्रकाश, धूळ, प्रदूषण आणि स्क्रीनमधून येणाऱ्या किरणांचा सामना करत असतात. दिवस संपल्यानंतर आपण शरीराला विश्रांती देतो, परंतु त्यावेळीही डोळ्यांच्या आतमध्ये महत्त्वाच्या प्रक्रिया सुरूच असतात. विशेषतः रेटिना हा भाग रात्रीच्या वेळी स्वतःची दुरुस्ती आणि पुनर्बांधणी करण्याचे काम करतो. ज्या प्रकारे एखादा मेकॅनिक दिवसभर धावलेल्या वाहनाची रात्री तपासणी करून झीज झालेले भाग दुरुस्त करतो, त्याच प्रकारे शरीर झोपेच्या वेळी डोळ्यांच्या पेशींना पुन्हा सक्षम बनवण्याचा प्रयत्न करत असते. मात्र ह्या प्रक्रियेदरम्यान ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस नावाची अंतर्गत झीज देखील निर्माण होते. ही झीज वर्षानुवर्षे साचत गेली तर वय वाढल्यानंतर दृष्टी कमकुवत होणे, बारीक अक्षरे वाचण्यामध्ये अडचण येणे किंवा प्रकाशाची संवेदनशीलता वाढणे यांसारख्या समस्या अधिक लवकर दिसू शकतात.
त्यामुळे रात्री शरीराला अशा पोषणाची गरज असते जे डोळ्यांच्या पेशींना केवळ ऊर्जा देणार नाही तर त्यांचे संरक्षण देखील करेल. यासाठी पिस्ता हा एक अतिशय उपयुक्त आणि अनेकदा कमी लेखला जाणारा ड्रायफ्रूट मानला जातो. अनेक लोक पिस्त्याकडे फक्त चविष्ट स्नॅक किंवा मिठाईतील सजावटीचा घटक म्हणून पाहतात, परंतु त्यामध्ये असलेले मायक्रोन्यूट्रियंट्स हे घटक डोळ्यांच्या आरोग्यासाठी विशेष महत्त्वाचे मानले जातात. हे दोन्ही नैसर्गिक रंगद्रव्ये डोळ्यांच्या मॅक्युला भागात साठून संरक्षणात्मक कवचासारखे काम करतात. उदाहरणार्थ, उन्हात बाहेर जाताना आपण डोक्यावर टोपी घालतो किंवा पावसात छत्री वापरतो, त्याचप्रमाणे हे घटक डोळ्यांमध्ये येणाऱ्या काही हानिकारक प्रकाश किरणांपासून संरक्षण करण्यास मदत करतात. याशिवाय पिस्त्यामध्ये असलेले व्हिटॅमिन ई हे शक्तिशाली अँटीऑक्सिडंट म्हणून कार्य करते. घराच्या भिंतीवर योग्य रंग दिल्यास त्या ओलावा आणि झीज यापासून अधिक काळ सुरक्षित राहतात. त्याचप्रमाणे व्हिटॅमिन ई डोळ्यांच्या पेशींच्या बाह्य आवरणाचे संरक्षण करण्यास मदत करते. विशेष म्हणजे पिस्त्यामध्ये नैसर्गिकरित्या मेलॅटोनिन देखील आढळते, जे शरीराच्या झोपेच्या चक्राशी संबंधित असते. जेव्हा झोप शांत आणि गाढ लागते तेव्हा शरीराला डोळ्यांसह इतर अवयवांची दुरुस्ती करण्यासाठी अधिक वेळ आणि संधी मिळते. त्यामुळे पिस्त्याचे फायदे केवळ त्यातील पोषक घटकांपुरते मर्यादित राहत नाही, तर अप्रत्यक्षपणे चांगल्या झोपेमार्फतही डोळ्यांच्या आरोग्याला हातभार लागू शकतो. हा छोटासा उपाय आपल्या रात्रीच्या दिनक्रमात सहज समाविष्ट करता येतो. झोपण्यापूर्वी साधारण अर्धा ते 1 तास आधी 5 ते 7 अनसॉल्टेड म्हणजेच मिठाशिवाय पिस्ते खाणे पुरेसे असते. अनेक ज्येष्ठ नागरिकांना रात्री गोड किंवा जड पदार्थ खाण्याची सवय असते. अशा वेळी त्याऐवजी मोजक्या प्रमाणात पिस्ते खाणे हा अधिक संतुलित पर्याय ठरू शकतो. काही लोक संध्याकाळी टीव्ही पाहताना किंवा पुस्तकं वाचताना नकळत तळलेले स्नॅक्स खातात, परंतु त्याऐवजी पिस्त्यांची छोटी मूठ निवडल्यास शरीराला अधिक दर्जेदार पोषण मिळू शकते. पण मित्रांनो, इथे एक महत्त्वाची बाब लक्षात ठेवणं आवश्यक आहे. बाजारात मिळणारे जास्त मीठ लावलेले किंवा तेलात प्रक्रिया केलेले पिस्ते नियमितपणे खाणे टाळावे. अतिरिक्त सोडियममुळे रक्तदाबावर परिणाम होऊ शकतो, ज्याचा इनडायरेक्ट परिणाम डोळ्यांच्या सूक्ष्म रक्तवाहिन्यांवरही होऊ शकतो. जर कोणाला रात्री कोरडे ड्रायफ्रुट्स खाणे जड वाटत असेल तर ते एका चमचाभर साध्या दह्यासोबत किंवा ताज्या फळांच्या छोट्या तुकड्यासोबत खाऊ शकतात. अशा प्रकारे हा साधा, नैसर्गिक आणि सहज उपलब्ध पदार्थ आपल्या रात्रीच्या आहाराचा भाग बनवून आपण डोळ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दिशेने एक छोटे पण अर्थपूर्ण पाऊल उचलू शकतो. मात्र नेहमीप्रमाणे कोणताही एक पदार्थ डोळ्यांच्या सर्व समस्या दूर करू शकत नाही. संतुलित आहार, पुरेशी झोप, नियमित व्यायाम आणि वेळोवेळी नेत्रतज्ञांचा सल्ला यांचाच एकत्रित परिणाम दीर्घकालीन डोळ्यांच्या आरोग्यासाठी सर्वाधिक महत्त्वाचा असतो. वाढत्या वयासोबत विशेषतः साठी ओलांडल्यानंतर अनेकांना सकाळी उठल्या उठल्या डोळ्यांमध्ये एक प्रकारची टोचल्यासारखी भावना किंवा कोरडेपणा जाणवतो. हा त्रास म्हणजे डोळ्यांमधील नैसर्गिक ओलावा कमी झाल्याचा स्पष्ट संकेत असतो. डोळ्यांच्या पेशींचे आरोग्य आतून सुधारण्यासाठी आणि त्यांच्या सभोवतालचा ओलावा पुन्हा जिवंत करण्यासाठी शरीराला एका विशिष्ट नैसर्गिक पोषणाची गरज असते. चिया सीड्स हे आकाराने अतिशय लहान असले तरी डोळ्यांमधील हा कोरडेपणा दूर करून त्यांना पुन्हा टवटवीत करण्यासाठी ते एक उत्तम आणि प्रभावी माध्यम ठरू शकतात. चिया सीड्स मध्ये ओमेगा 3 फॅटी ऍसिड्सचा प्रचंड साठा असतो, जो डोळ्यांमधील अश्रू तयार करणाऱ्या ग्रंथींना सक्रिय करतो, ज्यामुळे डोळ्यांमध्ये पाण्याचा नैसर्गिक थर कायम राहतो. जेव्हा आपण हे बियाणे पाण्यामध्ये किंवा दुधात भिजवतो तेव्हा त्याचे रूपांतर एका मऊ जेलमध्ये होते. हे जेल शरीराला रात्रभर हायड्रेटेड ठेवण्यासोबतच रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करते. साखरेची पातळी स्थिर राहिल्यामुळे डोळ्यांच्या लेन्सवर येणारा तात्पुरता ताण कमी होतो आणि परिणामी सकाळी उठल्यावर जाणवणारी अंधुक किंवा धुसर दृष्टी स्पष्ट होण्यास मदत मिळते. मित्रांनो, हे खाण्याची सर्वोत्तम पद्धत म्हणजे रोज रात्री झोपण्यापूर्वी 1 चमचा चिया सीड्स अर्धा ग्लास पाण्यामध्ये किंवा बदामाच्या दुधामध्ये साधारण अर्धा तास भिजवून ठेवाव्या. ते छान फुगून मऊ झाल्यावर त्याचे थेट सेवन करावे किंवा चवीसाठी त्यात सुक्या आलू बुखारचे लहान तुकडे करून टाकावे. चिया सीड्स कधीही कोरडे किंवा न भिजवता खाऊ नये, कारण ते शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी करू शकतात. मित्रांनो, हा सोपा आणि नैसर्गिक बदल तुमच्या डोळ्यांना रात्रभर आवश्यक ती आर्द्रता पुरवतो, ज्यामुळे सकाळी उठताना डोळे थकलेले न वाटता अगदी शांत आणि ताजेतवाने वाटतात. मित्रांनो, हे तिन्ही पदार्थ आपापल्या परीने काम करतात. सुके आलू बुखार रक्ताभिसरण सुधारते, पिस्ता पेशींचे रक्षण करतो आणि चिया सीड्स ओलावा टिकवून ठेवतात. पण जेव्हा हे तिन्ही पदार्थ एका विशिष्ट वेळेत आणि पद्धतशीरपणे खाल्ले जातात तेव्हा ते शरीराला एक शांत संकेत देतात की आता विश्रांतीची वेळ झाली आहे.
ही पद्धत सुरू करण्यासाठी रात्रीच्या जेवणानंतर आणि झोपण्यापूर्वी एक छोटी डिश तयार करा, ज्यामध्ये 2 सुके आलू बुखार, 5 ते 6 कच्चे पिस्ते आणि भिजवलेल्या चिया सीड्सचे जेल एकत्र करा. हे मिश्रण खाताना घाई न करता शांत मनाने आणि कोणत्याही डिजिटल स्क्रीनचा वापर न करता खाणे अत्यंत आवश्यक आहे. आरोग्यामध्ये कोणताही सकारात्मक बदल पाहण्यासाठी सातत्य राखणे हीच सर्वात मोठी गुरुकिल्ली आहे. हा कोणताही एका रात्रीत चमत्कार करणारा उपाय नाही. या पोषक आहारासोबतच दिवसातून पुरेसे पाणी पिणे, डोळ्यांवर थंड पाण्याचे हबके मारणे आणि रात्रीची 7 ते 8 तासांची गाढ झोप घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. कधी कधी आपण विसरतो की सर्वात शक्तिशाली उपचार हे महागड्या गोळ्यांमधून येत नाही, तर आपण रोज करत असलेल्या छोट्या आणि चांगल्या सवयींमधून येत असतात. म्हातारपण म्हणजे शरीरावरील ताबा गमावणे नव्हे, तर आपल्या शरीराला अधिक प्रेमाने आणि हुशारीने सांभाळणे आहे, हे नेहमी लक्षात ठेवा. शेवटी आरोग्य बीट्सवर आम्ही तुम्हाला नेहमीच विज्ञानावर आधारित आणि सुरक्षित माहिती देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो. म्हणूनच तुम्हाला सांगू इच्छितो की घरगुती उपाय फक्त तुमच्या निरोगी दृष्टीला आणि रोजच्या पोषणाला आधार देण्यासाठी आहे. ते डॉक्टरांच्या उपचारांना पर्याय असू शकत नाही. जर तुम्हाला अचानक दृष्टी कमी झाली असेल, डोळ्यामध्ये तीव्र वेदना होत असतील किंवा मग धुसर दिसण्याची समस्या सतत वाढत असेल, तर घरगुती उपायांवर वेळ न घालवता ताबडतोब एखाद्या तज्ञ नेत्ररोग डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घ्या. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच खऱ्या आरोग्याच्या माहितीसाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.